आम्ही लेबनॉनच्या विरोधात नाही, पण हिजबुल्लाला तुमच्या देशातून बाहेर काढा, नाहीतर तुमचा गाझा करू, असा थेट धमकीवजा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलाय। त्यानंतर आता लेबनॉननं भारताला यात मध्यस्थी करण्याचं आवाहन केलंय। नेतान्याहू यांचा रोख पाहता त्यांनी जर कठोर पावलं उचलली तर लेबनॉनमधली परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते। त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी नेतान्याहू यांची समजूत काढावी असं आवाहन लेबनॉनकडून करण्यात येत आहे। तर दुसरीकडे इस्रायलमध्ये राहणारे भारतीय देखील पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेऊन हा संघर्ष थांबवण्यासाठी पावलं उचलावी अशी विनंती करतायत। मध्य पूर्वेत होणाऱ्या या संघर्षामध्ये पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा असं लेबनॉनला का वाटतंय? इतर देशांपेक्षा भारतानं हा प्रश्न सोडवावा असा आग्रह का धरला जातोय तेच या व्हिडिओत पाहू। नमस्कार, मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल। लेबनॉन हा देश पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्याजवळील एक देश आहे। उत्तर आणि पूर्वेला सिरिया तर दक्षिणेला इस्रायल आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ह्या लेबनॉनमध्ये असलेल्या हिजबुल्ला या संघटनेचा इस्रायल सोबत संघर्ष सुरू आहे। इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये सुरू असलेल्या या संघर्षामुळे इस्रायली सैन्यानं लेबनॉनवर हल्ले करणं सुरू केले। इस्रायलचं सैन्य हवाई हल्ल्यांबरोबरच जमिनीवर देखील लेबनॉनवर हल्ला करतंय। याशिवाय नेतान्याहू यांनी दिलेली धमकी पाहता ते लेबनॉनमध्ये घुसून काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे असंच दिसतंय। आधीच इस्रायलनं आपलं सैन्य लेबनॉनमध्ये पाठवायला सुरुवात केली आहे। नेतान्याहू लेबनॉनमध्ये इन्व्हेन्शन करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे आधी टायरवर कब्जा करून मग सायडॉन आणि नंतर बैरूत हे इस्रायलच्या मिलिटरीकडून टार्गेट केलं जाऊ शकतं। बैरूतमध्ये हिजबुल्लाचा स्ट्रॉंग होल्ड आहे। तिथेच हिजबुल्लाचं मुख्यालय असल्यामुळे तिथून सगळं प्लॅनिंग केलं जातं। त्यामुळे बैरूतमध्ये जाऊन इस्रायल हिजबुल्लाचा बेसच नष्ट करण्याच्या तयारीत आहे। आमचं युद्ध हे हिजबुल्लाशी आहे, लेबनॉनच्या नागरिकांशी नाही असं इस्रायलने सांगितलंय। त्यामुळे लेबनॉनच्या नागरिकांनी हिजबुल्लाला पाठिंबा देऊ नये असं इस्रायलचं म्हणणं आहे। या संघर्षादरम्यान लेबनॉनमधील नागरिक मध्ये येऊ नये हाच एक प्रकारे याचा मतितार्थ आहे। कारण गाझाप्रमाणे लेबनॉनची परिस्थिती करू असं जर नेतान्याहू म्हणतात तर याचा अर्थ हाच होतो की लेबनॉनमध्ये भविष्यात संघर्ष वाढला तर अनेक जण मृत्युमुखी पडतील। लेबनॉनची लोकसंख्या पाहिली तर ती 55 लाखांच्या जवळपास आहे। त्यामुळे किमान लाखभर लोक तरी मारले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे हा नरसंहार रोखण्यासाठी लेबनॉननं भारताला मध्यस्थी करण्यास सांगितले। पण भारतच का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर UN काउन्सिलमधील इतर देशांचा विचार केला तर फ्रान्स सोबत इस्रायलचे संबंध सध्या बिघडले। फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला युद्धासाठी शस्त्र देण्यावर बंदी घातली। शिवाय इतर देशांनी सुद्धा शस्त्र पुरवू नयेत असं अपील केले। त्यामुळे नेतान्याहू हे फ्रान्सवर चिडलेत आणि मॅक्रॉन शेम ऑन यू असं म्हणालेत। चीन हा देश हिजबुल्लाला बळ देणाऱ्या इराणचं समर्थन करतो, तर दुसरीकडे रशियाची सुद्धा तीच परिस्थिती आहे। जर युद्धजन्य परिस्थिती झाली तर इराणच्या बाजूने रशिया सुद्धा इस्रायलच्या विरुद्ध लढण्यासाठी मैदानात उतरेल। तसंच हिजबुल्लाचं समर्थन हे रशियाकडून सुद्धा केलं जातंय। हिजबुल्लाचा प्रमुख मानला गेला असला तरी हिजबुल्ला ही संघटना अजूनही संपलेली नाहीये असं मत रशियाकडून व्यक्त केलं गेलंय। त्यामुळे रशिया आणि चीन या देशांचं नेतान्याहू ऐकण्याचा काही संबंध येत नाही। या युद्धात अमेरिका इस्रायल सोबत आहे, मात्र सध्या इस्रायल अमेरिकेशी जास्त संपर्कात नाहीये आणि इस्रायल त्यांचे सध्या सुरू असलेले प्लान्स देखील बायडन यांच्या प्रशासनासोबत शेअर करत नाहीये। त्यामुळे इस्रायल माहिती देत नसल्यानं अमेरिका देखील याबाबतीत काही हस्तक्षेप करणार नाही। आता पंतप्रधान मोदी हेच असे नेते आहेत ज्यांचा नेतान्याहू यांच्याशी थेट संपर्क आहे। भारत आणि इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत। शिवाय मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघर्षादरम्यान नेतान्याहू यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती। यावेळी मोदी यांनी इस्रायलला सल्ला दिला होता आणि शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचं आवाहन देखील केलं होतं। फक्त भारताच्याच बाजूने नाही तर इस्रायलच्या विदेश मंत्रालयाकडून सुद्धा भारताचं कौतुक करण्यात आलं होतं। जागतिक पातळीवर भारत योग्य मुद्दे मांडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। याशिवाय भारत हा इस्रायलचा एक महत्त्वपूर्ण पार्टनर देश आहे असंही इस्रायलकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून युद्धजन्य परिस्थितीवर तोडगा काढण्याचं आवाहन करण्यात येत आहे। आता भारतानं याच्यामध्ये खरंच हस्तक्षेप करावा का हा प्रश्न उरतो। काश्मीर प्रश्न असेल किंवा भारतात अनेकदा झालेले दहशतवादी हल्ले असतील, या बाबतीत लेबनॉननं कधीच भारताची बाजू समोर येऊन घेतलेली नाहीये किंवा त्यासाठी मदत सुद्धा केलेली नाहीये। त्यामुळे भारताचा थेट लेबनॉनशी कधीही संबंध आलेला नाहीये। या संघर्षात इस्रायलमधील अनेक नागरिकांचा सुद्धा बळी गेलाय। त्यामुळे भारताकडे हा संघर्ष थांबावा असं इस्रायलला सांगण्यासाठी काही ठोस कारण नाहीये।
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारताच्या बाजूने काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। भारतानं लेबनॉनसाठी नेतन्याहू यांच्याशी संपर्क करून मध्यस्थी करावी का, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।